नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ही आईचं त्यांचं रान आहे पहा, इथं मक्का होती। कुत्री चावते ना काय तुमची? हा 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 बकर ती पाय पटना तोडत्या ना। नाही तोडणार। अजून राहिले नांगराचे, तुम्ही लगेच आले काय? नांगराचे राहिले अजून। कुत्री कुठे आहे तुमची? पाय फोडा का त्यांच्याकडूनच दुरुस्त करून घ्यायचा। त्यांना सांगितलंय आपण नुकसानी करू नका। अहो इकडं बघा, ते ट्रॅक्टरवाले आल्यात। होय होय वा ट्रॅक्टरवाले आल्यात। मै चाली बर का, नाही तर मोडीन एखादा पाईप। म्हैस मारते काय? तर या रानात आहे ना मका होती। आता मका आहे ना तोडून गेलेली आहे। त्यानंतर जी मका होती ना, दुधाच्या गाया असतात ना, त्या लोकांनी ही मका आहे ना कापून नेलेली आहे। तर जो पालापाचोळा वगैरे पडलेला असतो ना, मग ही बकरावाली लोक येतात आणि ती ना 2 दिवस बकर बसवतात त्या रानामध्ये। आणि बटाट्याच्या रानात पण भाजी वगैरे होती ना, तिथं पण हिरवं आहे खायला त्या बकरांसाठी। तर मग ही लोक आहे ना 2 दिवस आपल्या रानात बकर बसवतात आणि मग त्याचं खत वगैरे पडतं। तर यावर्षी उन्हाळा लवकरच चालू झालेला आहे बघा। आणि हे मकाचं रान जसं मोकळं झाले तसंच ऊस पण तोडून गेलेले आहेत। 2 रानामधले ऊस पण तोडून गेलेत ना। तर ट्रॅक्टर मागवलेला आहे त्यासाठी आईने त्यांनी। तर नांगरट चालू आहे। नांगरट केली ना मग 2-3 महिने कसं रानं चांगली ऊन खातात। त्याच्यानंतर मग एकदा जून जुलै लागला का, मग पाऊस पडला का, मग त्याच्यात परत पिकं घेणार। कांदा चांगले पण त्याला टाइम आहे ना काढायला। कोणाच्या? कांद्याला 2 महिने लागतील। आपल्या नाही, महिना तरी अख्खा लागेल। जास्त लागेल नाही। हा, महिना दीड महिना लागेल। मी पाहिलं, मी सकाळीच पाहिले। तुम्ही आलते का सकाळी? आणि मग बरं का ती झालं का भाज्या संपले का ती मेथीची पलीकडची काढू। हा, कांद्यापर्यंत नांगरून काढा। मग कांदा निघल्याच्या नंतर कांद्याचं घ्या। तवर कांद्याचं नाही तर ते बकरे हिंडून ये ना, ते निबरवा ना। ढेकळं तयार झाले भाजी लगेच सांगतो। भाजी लगेच सांगतो। तर या रानात होते पहा बटाटे, अख्खं रान हे बटाट्याचं होतं। आणि त्यानंतर बटाटे निघून गेल्यानंतर ना त्यात मेथीची भाजी, शापूची भाजी, करडई, पालक असं भरपूर आईने धनिया वगैरे टाकलं होतं। आणि कांदे पण थोडेसेच लावलेले आहेत कांदे। तर आता ती भाजी वगैरे निघून गेलेली, मग हिरवती खातात बकरं। तर ही लोक आहे ना
2 दिवसाला म्हणजे दुसऱ्या रानात बसायला जातात, किंवा आता कांदे वगैरे काही काही निघतात ना, तर कांद्याच्या पाती वगैरे तिथं जाऊन बसतात ही लोक, तिथं राहतात. मग म्हणजे दर 2 दिवसाला त्यांचं दुसरीकडं जाणं असतं. लाईन आहे फुटायला लाईन आता ती तिथपर्यंत आहे अशी. हां तिथून पुढंच मग सरळ नाही ती सगळी सरळ करून घ्या. ठेवूच नका आतमध्ये वाकडे. मी होता आता 2 रुपये जातात तर ती एकाकडेला राहतं, एकाकडे पण आपल्याला बार द्यायला यायला बरोबर. आता इकडून असं रोडच राहणार ना, रोडच राहणार तुमचा कायमचा. आता पाहिजे उद्या कोणतं आज जाते काय आता कोणतं मसरू जाते ना आज. सापराचा तुकडा नांगराचे मग लगेच काय सोडून वल्ल्यातच नांगरून घ्या, वाळल्या उपयोग नाही. वल्ल्यात आहे ना काय होतं सणासण उरतात आणि वाळलं का मग तिथे लय कुठं नाही. आता हे बी आता असते का आता बघावं जाईल काय नाही राहायचं. एकदा रोटरला थोडं जाऊ दे महिनाभर पाणी नाही पटलं नाही आज येतो आपण तेच ना गाडवा ठेव शेवाच्या. आता काय नाही हेच भरण्या बिरण्याकडे काय कांदा कांदा आहे 2-3 एकर. काढा नाही आले अजून 2-3 पाणी आहे. तरी 20-22 रुपयांनी जागेवर करता येईल. मग काय लागत होता तुम्ही काय 25 हां 25-30 पर्यंत होता. आपण मी म्हणतो समजा आवक वाढ कुठे काय होणार आहे, आवक कमी झाली बाजार वाढ 20 रुपयाने तुमचा कांदा जर गेले हो तुम्हाला अडचण काय शेवटाय का तुम्ही. हां तर नांगरट चालू आहे आणि बघा जसं नांगरणी चालू आहे ना, तर बगळे किती आहेत. कारण खालून आहे ना, जेव्हा नांगरी पडते ना तर भरपूर किडे वगैरे वरती येतात, तर किती बगळे जमा झालेले आहेत. ट्रॅक्टर इकडे गेला का इकडं जातात, तिकडून आला का इकडं जातात परत. हेच म्हणत होते का वाढायचं काय हा होईन का नाही हो काय त्यात आले ठेवून गाबाळाला जागा होती लय गाबाळ होत्या तालमध्ये असते. तिकडचं राहिले ना मी म्हणलं होतं ती ताल फार काढायची. ते ना पर मागून थांबल्यापासून जास्त आहे बरं का. हां थोडी अशी आहे पण निम्म्यापर्यंत आली पाहिजे तिथून कमी होईल. हां सरी काढाय अशीच नाही सरी निघेल अशी अशी का अशी निघेल सरी असं नाही अशी सरी निघेल.